दरम्यान दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेपर फुटीच्या नंतर दिली आहे। टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीची घटना संतापजनक आहे। भविष्यातली पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत अशा प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल। दोषी कोणीही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। मग तो भ्रष्ट अधिकारी असो वा कोणतीही संघटित टोळी, त्यांच्यावर कायद्याचा पूर्ण बडगा उगारला जाणार। आमचं सरकार झिरो टॉलरन्स धोरणावर काम करत आहे। पेपर फुटीचा हा प्रकार सरळ संघटित गुन्हेगारीचाच आहे। त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा मी करणार आहे। पोलिसांच्या तत्पर आणि सतर्क कारवाईचं मी मनपूर्वक कौतुक करतो। गुप्त माहितीच्या आधारे त्वरित छापे टाकून त्यांनी लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचं भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवलेलं आहे। या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना मी आश्वासन देतो की ही परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीनं घेण्यात येईल। आपल्या हक्कावर कोणतीही गदा येऊ दिली जाणार नाही। महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि मजबूत बनवणं हे आमच्या सरकारचं ध्येय आहे।